नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. कालच्या व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. रामचंद्र शहादा यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्ही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. व्हिडिओ खाली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे महिला व बाल रुग्णालयातील अत्याधुनिक स्पेशल नवजात अर्भक काळजी विभाग आणि मातृदूध बँकेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनांतर्गत उभारण्यात आलेल्या या सुविधा नवजात बालके व मातांना गुणवत्तापूर्ण, सुरक्षित आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर कपिल आहेर, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे आदी संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. पिकअप वाहनातून जनावरांच्या मांसाची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने वाहन पकडून सुमारे 1500 किलो मांस जप्त केले आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील श्री दंडपाणेश्वर गणेश मंदिर संस्थानतर्फे पर्जन्यवृष्टीसाठी उद्या दिनांक 19 जुलै रोजी अखंड रामधूनचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दंडपाणेश्वर मंदिरात रविवारी सकाळी 7:30 वाजेपासून ते 20 जुलैपर्यंत अखंड रामधून होणार आहे. पर्जन्य सूक्त व लघु रुद्राक्षाभिषेक कार्यक्रम रविवारी सायंकाळी होईल. वरुण देवता प्रसन्नतेसाठी 24 तासांची रामधून व 12 तासांचा पर्जन्य सूक्तसह लघुरुद्राचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री दंडपाणेश्वर गणेश मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे. फ्लिपकार्ट कंपनीतून येणाऱ्या ऑनलाईन वस्तूंमध्ये नव्याऐवजी जुन्या वस्तू टाकून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने 3 जणांना ताब्यात घेऊन 10 LED TV, 1 AC गीझर, मॉप सेट, होम थिएटर असे एकूण 6 लाख रुपये किमतीचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या 3 संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तळोदा तालुक्यातील तुळजा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांचे कार्यालय फोडून चोरट्याने 35,000चे साहित्य चोरून नेले. या प्रकरणी अनोळखेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसेवा सप्ताहांतर्गत गावातील नालेसफाई कामाला सुरुवात करण्यात आली. तसेच परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे आयोजित व्हाईस ऑफ नंदुरबार या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आआले. नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरी 860 मिमी पावसाच्या तुलनेत आत्तापर्यंत केवळ 85 मिमी म्हणजेच अवघा 9.9% पाऊस झाला असून त्यामुळे खरीप हंगामासाठी पाणी उपलब्धता तसेच पाणी टंचाई असलेल्या गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. भारतीय हवामान विभागाने IMD पुढील 5 दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील मोहम्मदिया खाजगी मराठी प्राथमिक शाळा व मोहम्मदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषणासाठी बसलेले शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शहादा येथे दिनांक 20 जुलै रोजी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशातहा शहादा येथील तीर्थक्षेत्र विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयार केलेला 117 कोटी रुपयांचा विकास आराखडा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा वर्षभरावर आला असल्याने या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून देऊन कामे वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
धडगाव तालुक्यातील वडफळ्या येथील युवराज शिवदास शिवदे यांनी दुचाकी शहादा धडगाव रस्त्यालगत उभी केली होती. चोरट्याने 40,000ची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत युवराज शिवदे यांनी धडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे कॉन्स्टेबल डेव्हिड पाडवी करीत आहेत. ग्रामीण भागातील हातांना हक्काचा रोजगार देणारा आणि देशातील सर्वात मोठा रोजगार कायदा म्हणून ओळखला जाणारा मनरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा आता इतिहास जमा झाला आहे. तळोदा तालुक्यातील रोजवा पुनर्वसन येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावातील रणरागिणींनी एकत्र येत विशेष महिला ग्रामसभेत बहुमताने गावात दारूबंदीचा ठराव आणला. अध्यक्षस्थानी सरपंच प्रशासक सरदार पाडवी, माजी उपसरपंच वंतीबाई तडवी, ग्रामपंचायत सदस्य भरत पावरा, विजय पावरा, वर्षा पावरा, यमुना पावरा, दिलमा वसावे, ग्रामविकास अधिकारी NS शेख, पोलीस पाटील करुणा पावरा, तळोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे प्रतिनिधी सुनील पाडवी, दीपक पावरा यासह महिला उपस्थित होत्या. खरीप हंगामातील पेरण्या संपल्यानंतर संपूर्ण सातपुड्यात प्रसिद्ध असलेल्या निलीचारी उत्सवासही गेल्या आठवड्यापासून सुरुवात झाली असून आदिवासी बांधव निसर्ग देवतेचे पूजन करत आहेत. यंदा आत्तापर्यंत अनेक गावात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.